बातमीपत्राच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक मोठी माहिती सध्या समोर येते। ट्रम्प सरकारच्या धोरणांविरोधात अमेरिका रस्त्यावर उतरलंय। अमेरिकेच्या 50 राज्यातील 1200 शहरात निदर्शनं केली जात आहेत। नो किंग्स ऑन प्रेसिडेंट डे अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत। त्यामुळे अमेरिकेतील वातावरण आता तापल्याचं पाहायला मिळतंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी विविध नवीन कायदे देखील काढले, नवीन निर्णय घेण्यात आले। यामुळे आता अमेरिकेतली जनता ही संतापल्याचं पाहायला मिळते। अमेरिकेच्या 50 राज्यांमधील 1200 शहरांमध्ये तब्बल निदर्शनं केली जात आहे। नो किंग्स ऑन प्रेसिडेंट डे अशा घोषणा देखील अमेरिकन नागरिकांकडून यावेळी देण्यात येत आहे। त्यामुळे ट्रम्प सरकारच्या धोरणांविरोधात आता अमेरिका ही रस्त्यावरती उतरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतराचा मुद्दा असेल। यावरून आता नागरिक आक्रमक झालेत। तर याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळानकर जोडलेले। शैलेंद्र सर, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। जसं आपण पाहतोय आता डोनाल्ड ट्रम्प हे अनेक निर्णयांचा धडाका त्यांनी लावलेला आहे आणि यातच आता अमेरिका जनता त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याचं प्रमुख कारण काय असू शकतं? मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांचे जे निर्णय आहेत हे अत्यंत तुघलकी स्वरूपाचे निर्णय आहेत। त्यांना अमेरिकेचं उत्पादन वाढवायचं आहे, अमेरिकेचा खर्च कमी करायचा आहे, परंतु ते इतक्या तडकाफडकी ह्या गोष्टी घडणार नाहीयेत। त्यांनी जो नुकताच टेरिफ वाढवण्याचा म्हणजे आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, विशेष करून चायना, कॅनडा, मेक्सिको, भारत याशिवाय जवळपास 150 देशांवरचं आयात शुल्क त्यांनी वाढवलेलं आहे। परंतु या सगळ्यांची झळ जी आहे ती अमेरिकन जनतेला सहन करावी लागणार आहे, कारण या निर्णयांमुळे अमेरिकेतली महागाई वाढणार आहे। अमेरिकेची महागाई सध्या 2% खाली आहे, ती येत्या काळामध्ये 4% जाऊ शकते। अमेरिकेमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जो आहे तो निर्माण होऊ शकतो। जसं आता अमेरिकेमध्ये अंडे हे मिळत नाहीयेत, त्याचप्रमाणे आता अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या येत्या काळामध्ये अमेरिकन नागरिकांना अत्यंत महागात विकत घ्याव्या लागतील। त्यामुळे सर्वसामान्य जनता मध्ये रोष आहे, असंतोष आहे आणि त्यामुळे ते प्रखरतेने या संदर्भामध्ये निदर्शनं करतात, विरोध प्रदर्शनं करत आहेत। अमेरिका हा काही मॅन्युफॅक्चरिंग देश नाहीये। अमेरिकेमध्ये स्वतःचे असे उत्पादनं काहीच नाहीयेत। अमेरिकेला 85% आपल्या गरजा अमेरिका बाहेरनं आयात करून भागवतो। त्यामुळे जरी डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह हा मेक इन अमेरिकेचा असला तरी ते इतके लगेच होणार नाही। त्यामुळे ते आताताई पद्धतीने ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत त्या संदर्भामधली विरोध प्रदर्शनं आहेत आणि ही विरोध प्रदर्शनं केवळ त्यांच्या विरोधात नाहीये, तर त्यांचे जे प्रमुख सल्लागार एलॉन मस्क आहेत त्यांच्या विरोधामध्ये पण आहेत। आणि या दोघांच्या धोरणांच्या प्रतिक्रिया केवळ अमेरिकेत नाहीये, संपूर्ण जगभर आपल्याला येताना दिसतात। युरोपमध्ये एलॉन मस्कच्या विरोधामध्ये अनेक निदर्शनं झालेली आहेत, जर्मनीमध्ये निदर्शनं झाली आहेत, इंग्लंडमध्ये निदर्शनं झालेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की यांची धोरणं ती जगाला येत्या काळामध्ये संकटात पण टाकू शकतात। जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, मंदीचं सावट हे जागतिक अर्थव्यवस्थेवरती येऊ शकतं। त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे, अमेरिकेत असो किंवा जगभरात असो। नक्की शैलेंद्र सर, जसा तुम्ही पण उल्लेख केला की टॅरिफ सारखा मुद्दा असेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ सारखा निर्णय घेतला। आता यांच्या धोरणांचा सगळ्या जागतिक स्तरावरती विचार केला तर कशा पद्धतीने वाईट परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतावरती या धोरणांचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? याचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला परिणाम तुम्हाला दिसून येईल तो म्हणजे जो व्यापार आहे त्याचा वेग मंदावण्याची शक्यता आहे। कारण आयात शुल्क वाढवल्यामुळे स्वाभाविकपणे व्यापार हा निश्चितपणे मंदावेल। एक पद्धतीची असुरक्षितता व्यापाराच्या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कोरोना महामारीनंतर जागतिक अर्थव्यवस्था आता कुठेतरी सावरायला लागलेली आहे। जागतिक आर्थिक विकासाचा दर हा 2 ते 3% वरती नाहीये। अशा वेळेला ज्या वेळेला व्यापार मंदावतो त्यावेळेला स्वाभाविकपणे पुन्हा एकदा अनेक देशांच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरं असं आहे की कोरोना काळात आपण अनुभवलं की ज्या वेळेला जागतिक व्यापार मंदावला किंवा थंडावला त्या वेळेला पेट्रोलची आणि डिझेलची मागणी ही देखील कमी झालेली होती आणि ज्या वेळेला पेट्रोल डिझेलची मागणी कमी होती तेव्हा तेल उत्पादन करणारे देश हे तेलाचं उत्पादन कमी करतात आणि जेव्हा ते कमी होतं तेव्हा तेलाच्या किमती भडकतात। त्यामुळे येत्या काळामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती भडकू शकतात।
दुसरं आता एक पद्धतीची गुंतवणूकदारांमध्ये देखील एक प्रकारची असुरक्षितता आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे डॉलरच्या संदर्भामध्ये त्याच्या मूल्याच्या संदर्भामध्ये फ्लक्च्युएशन आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर देखील प्रश्न आहेत. त्यामुळे ते जिथं चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी ते गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. एकूणच याच्यामुळे एक व्यापार युद्ध देखील सुरू होऊ शकतं. जसं अमेरिकेच्या निर्णयाच्या विरोधात चीनने देखील 34% आयात शुल्क अमेरिकन वस्तूंवरती लावलेलं आहे. इतर देश पण अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात आणि यामुळे पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था ही एक पद्धतीच्या असुरक्षिततेकडे, अस्थिरतेकडे जाऊ शकते आणि त्याचा धोका भारतासह सर्व देशांना आहे. भारताच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर साधारणतः 88 अब्ज डॉलरच्या वस्तू आपण अमेरिकेला निर्यात करतो आणि त्यामुळे भारताच्या पुढे देखील काही सेक्टर्स जे आहेत ते याने प्रभावित होऊ शकतात. जी. जेम्स ज्वेलरीचं सेक्टर आहे, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, केमिकल्स आहेत, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत, ऑटो पार्ट्स आहेत, जे आपण अमेरिकेला मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतो. त्यामुळे या सेक्टर्सवरती, रोजगार निर्मितीवरती, या सगळ्याच गोष्टींवरती निश्चित. याचा परिणाम होईल. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावरती पुनर्विचार करावा. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता याचा पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शैलेंद्र सर, धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी.